नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून मागच्या 2 ते 3 दिवसात प्रचंड ड्रामेबाजी पाहायला मिळाली। आता नागपुरात काँग्रेसकडून अतुल लोंढे आणि दिनेश ढोले या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार हे तारखेलाच समोर येईल। स्ट्रॅटेजी पूर्ण सगळ्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे सुनील केदारजी, नितीन राऊत साहेब आहेत, सतीश चतुर्वेदी साहेब आहेत, प्रफुल्ल भाऊ गुडदे आहेत, विकास भाऊ ठाकरे आहेत। सगळ्या लोकांनी, आमचे खासदार बबलू बर्वेजी आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे। हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। महाविकास आघाडीचा निर्णय आहे। दिनेश ढोले यांचं नाव देखील आहे एबी फॉर्मवर तुमच्या खाली, तर ते उमेदवारी अर्ज वापस घ्यायच्या दिवशी परत घेईल। तो सगळा निर्णय जो आहे तो पक्षाचे वरिष्ठ नेते ते घेतात। आपण विदर्भातल्या याच सगळ्या घडामोडींच्या बद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, विधान परिषद निवडणुकीवरून विदर्भामध्ये कसा आखाडा रंगलेला पाहायला मिळतोय? निश्चितच जर का आपण विदर्भाचा विचार करायचा झालं तर विदर्भामध्ये एकूण 5 विधान परिषदचे मतदारसंघ येतात जिथे ही निवडणूक होत आहे। आणि महायुतीच्या दृष्टीने जर का विचार करायचा झालं तर 2 ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकमध्ये अमरावती मतदारसंघामध्ये जी जागा भाजपच्या कोट्यात गेली आणि भाजपकडनं प्रवीण पोटे हे तिथे उमेदवार आहे, मात्र कुठेतरी शिंदे गटाचे विप्लव बाजेरिया यांनी तिथे बंडखोरी केलेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे आता तिथली निवडणूक कशी होते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे महायुतीचा विचार करायचा झाला तर यवतमाळ इथे देखील आपण बघू शकतो की दुष्यंत चतुर्वेदी ही जागा शिंदे गटाच्या कोठ्यामध्ये गेली। असं असताना देखील भाजपचे नितीन भुतळा यांनी देखील तिथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर दोन्ही मतदारसंघामध्ये मित्रपक्षानेच आपल्या मित्रपक्षाच्या विरुद्ध बंडखोरी केल्याचं पाहायला मिळत आहे। उर्वरित जे 2 मतदारसंघ एकतर नागपूर आणि भंडारा या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा गोंधळ पाहायला मिळाला। नागपूर साठी काँग्रेसने अतुल लोंढे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांना उमेदवारी अर्ज दिला, सोबतच दिनेश ढोले हे देखील दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार तिथे ठेवण्यात आलेला आहे। तर भंडाऱ्यामध्ये मात्र अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। नाना पटोले समर्थक यांच्या 2 उमेदवारांनी अर्ज भरला आहे, तर एक तिथे NCPचा उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळतं, नरेश इखावकर यांनी देखील तिथे अर्ज भरलेला आहे। त्यामुळे नाना पटोलेचे 2 समर्थक आणि एक NCP चा उमेदवार, त्यामुळे अंतिम उमेदवारी तिथे कोणाला मिळतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।